नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे सुमेध दिरवणकर. खरं म्हणजे मराठा आरक्षण या विषयावर मला बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ करायचा होता, पण तुम्हाला असं वाटेल की काय सामाजिक संघटनांची भूमिका काय ठरते, सरकारची भूमिका काय ठरते याची मी वाट पाहत होतो. काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. त्याचं कारण असं आहे की शासनाची भूमिका काय ठरणार आहे किंवा काय कोणत्या लाईनवर शासन जाईल, त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनांच्या काय प्रतिक्रिया येणार आहेत याची संपूर्ण जाणीव मला होती. आज टायटल जे दिलंय त्यावरनं कदाचित कुणाचा गैरसमज असा होईल की मी जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटलांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं कार्य हे काय फक्त आझाद मंदिर ते शिवतीर्थ इथपर्यंतच मर्यादित ठेवलेलं आहे का काय, असा विषय नाही. जरांगे पाटलांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे आणि त्यांच्या भूमिकेशी संपूर्ण उभा महाराष्ट्र त्यांच्याशी सहमत आहे. फक्त असं आहे की शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक वेगळं महत्व आहे आणि या मेळाव्यातून काय विचार येतात याकडे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे किंवा शिवसैनिकांचंच नव्हे तर या राज्यातील सर्व राजकीय पक्षांचं त्याकडे लक्ष लागून राहिलेलं असतं. आणि शिवसेनेचे 2 भाग झाल्यामुळे गेल्या वर्षीपासून शिवसेनेचे 2 दसरे मेळावे होऊ लागलेले आहेत आणि म्हणून आम्हाला त्या आझाद मैदानाचा एक उल्लेख करावा लागला, इथपर्यंतच याचा विषय आहे. तर झालं असं की दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेचे 2 मेळावे झाले, एक शिवतीर्थावरचा मेळावा आणि दुसरा आझाद मैदानावरचा मेळावा. अर्थात हे वेगवेगळे मेळावे हे कुणाचे होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु या दोन्हीही मेळाव्यामध्ये आणि विशेष करून शिवतीर्थाच्या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेचा उल्लेख करावा लागला, त्याची दखल घ्यावी लागली. त्याचबरोबर आझाद मैदानावर देखील या आंदोलनाची आणि जरांगे पाटलांची दखल घ्यायला त्यांना क्रमप्राप्त होतं की त्यांनी दखल घेतली. परंतु जेवढं फुटेज, जेवढं वेटेज शिवतीर्थावर या आंदोलनाला किंवा जरांगे पाटलांना दिलं गेलं तेवढं फुटेज किंवा तेवढं वेटेज हे आझाद मैदानावरून दिलं गेलेलं नाही. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे. परंतु मी जे टायटल दिलंय ना की आझाद चौक, आझाद मैदान ते शिवतीर्थ, ओनली जरांगे पाटील, हे जरांगे पाटलांचं यश आहे. आता जरांगे पाटलांची भूमिका, ते तशी भूमिका का घेतायत, तशी भूमिका म्हणजे ते जे म्हणतात की मराठा समाजाला सरसकट कुणबींचे प्रमाणपत्र द्यावे, विषय संपला. या भूमिकेवर ते ठाम आहेत. ते ठाम का आहेत याचाही मी उलगडा करणार आहे. आणि जर जरांगे पाटील बोलतायत की एका रात्रीतून हे आरक्षण देणं शक्य आहे, तर मग सरकार ते का करत नाहीये, सरकारची काय भूमिका आहे, हेही सगळं मी विस्कटून सांगणार आहे. आणि जर जरांगे पाटील म्हणत असतील की एका रात्रीतून हे आरक्षण होऊ शकतं, होऊ शकतं, जरांगे पाटलांच्या भूमिकेशी मी 100% सहमत आहे. पण जर होऊ शकतं तर मग 2008 साली माननीय अण्णासाहेब पाटलांनी सुरू केलेलं आंदोलन हे जरांगे पाटलांच्या आंदोलनापर्यंत, म्हणजे 2023च्या आंदोलनापर्यंत ह्या आंदोलनाला प्रवास का करावा लागला, ह्या आरक्षणाला एवढा प्रवास का करावा लागला, याचाही उलगडा मी करणार आहे. आणि हो, हे सगळं विवेचन करत असताना सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती राहील की आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघावा. कारण मधाच्याच अर्ध्यात काही बघून तुमची अशी मानसिकता होऊ शकेल की मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे का काय. मी सर्वप्रथम खुलासा करतो, मराठा आरक्षणाला माझं वैयक्तिक आणि आमच्या सिटी न्यूजचं संपूर्णपणे समर्थन आहे. आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही. ठीक आहे. तर आता 2008 पासून 2023 पर्यंत हा आंदोलनाचा प्रवास का आला
खरं म्हणजे मराठा समाजाच्या वतीनं 58 मोर्चे काढले, 10-10 लाखांचे मोर्चे झाले, आणि तरीही हे आरक्षण, टिकाऊ आरक्षण काही मिळालं नाही. मला असं वाटतंय की मराठा आरक्षणाचा विषय हा आदरणीय सन्माननीय पंजाबराव देशमुखांनंतर कोणाला कळाला असेल तर तो जरांगे पाटलांना कळाला. आणि जरांगे पाटलांचं एकूण त्यांची भाषा, त्यांचं व्यक्तिमत्व हे बघून या सरकारला असं वाटलं की जरांगे पाटलांना आपण एवीच गुंडाळून टाकू शकतो. सरकारचे मंत्री, त्यांचे हस्तक आणि ह्या अशी प्रकरणं हाताळण्यामध्ये वाकबगार असलेले, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी, IAS अधिकारी, सेक्रेटरीएट लेव्हलचे लोक, हे सगळे जरांगे पाटलाकडे अंतरवालीला येऊन गेले. आणि ते येताना अशाच आविर्भावात होते की काय हे चिल्लर प्रकरण आहे, चिल्लर माणूस आहे, आम्ही येरीच गुंडाळून टाकू. पण त्या सगळ्यांना जरांगे पाटलांनी पाणी पाजलं. सगळ्यांना, अगदी राज्य शासनातल्या मंत्र्यांपासून तर अर्जुन खोतकरांपासून तर केंद्राचे मंत्री रावसाहेब दानवेंपर्यंत आणि प्रशासनातले सर्व अधिकारी. मी मुद्दाम जाणीवपूर्वक या सगळ्यांचा उल्लेख करतोय, कारण हे सगळे त्याच भूमिकेतून आले होते जरांगे पाटलांकडे की वेळीच कानात बोलू, काहीतरी बोलू, काहीतरी कागद हातात देऊ आणि हे आंदोलन आम्ही संपवून टाकू. आता मी ह्या गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. म्हणजे ही भूमिका मी सांगितली, सरकारची भूमिका काय, ही भूमिका पुन्हा मी पुढे सविस्तरपणे सांगणार आहे. आरक्षणाचा हा तिढा 2008 पासून किंवा त्याच्या आधी पंजाबराव देशमुखांनी खरं म्हणजे हे आरक्षणाचा विषय सुरू केला होता त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांकडे. तिथपासून तर 2023 पर्यंत हे का रखडलं आणि कशा पद्धतीने हे टाळलं गेलं याचंही मी सगळं इसकटून सांगणार आहे. आता जेव्हा मराठा समाजाचे लाखोंनी 58 मोर्चे निघाले, 10-10, 20 लाख, 20-20 लाखांचे मोर्चे निघाले, त्या मोर्चांची दखल घेऊन तत्कालीन शासनाने त्या मराठा समाजाच्या नेत्यांची दिशाभूल केली आणि ते त्या दिशाभूल करण्याला फसले. लगोलग त्यांना SCBCचं आरक्षण देऊन कायदा करून, तो कायदा पास करून, हायकोर्टात कायदा टिकवून प्रमाणपत्रांचं वाटप केलं. आणि त्यावेळेसच त्या तत्कालीन सरकारला माहिती होतं की हे आरक्षण पुढे टिकणार नाही, तरी पण त्यांनी ती वेळ मारून नेली आणि निवडणूकही मारून नेली. आणि त्याच पद्धतीनं आता ते का टिकणार नाही ते मी सांगणार आहे. हे सरकारला कसं माहिती होतं की ते आरक्षण का टिकणार नाही. आणि मग जेव्हा पुन्हा जरांगे पाटलांनी हा यल्गार सुरू केला, पुन्हा सरकारात तेच लोक आले आणि त्या लोकांना असं वाटलं की आम्ही जसं आधीच्या मराठा समाजाच्या नेत्यांना गुंडाळलं तसं जरांगे पाटलांना आम्ही येरीच गुंडाळून टाकू. तर विषय असा आहे की ज्या पद्धतीनं SCBCचं आरक्षण देताना जो सर्वे झाला, गायकवाड समितीचं सगळं, आयोगाचं सगळं ते निष्कर्ष काढले त्यांनी आणि ते कोर्टापुढे ठेवले, हायकोर्टामध्ये टिकले, सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही की टिकू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की मूळ घटनेचा गाभा असा आहे की आरक्षण हे काही आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठीच तरतूद नाही. आणि आरक्षण देत असताना कुठल्याही समाजाच्या प्रवर्गामध्ये समावेश करत असताना त्याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे की जर हा कोणी समाज हा पिढ्यानपिढ्या गावकुसाच्या बाहेर, वेशी बाहेर त्याचं वास्तव्य राहिलं असेल, पिढ्यानपिढ्या त्या समाजाला मुख्य समाज प्रवाहामध्ये येऊ दिलेलं नसेल आणि त्यांना सामाजिक समतेची किंवा बरोबरीची वागणूक पिढ्यानपिढ्या दिली नसेल, असा समाज हा मागासवर्गीयाच्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट केला जातो. आणि हे सरकार किती जरी म्हणत असलं ना, आम्ही पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे, आम्ही सगळे कागदपत्र देत आहोत, तुम्हाला सांगतो एक वॅगनभर नाही, एक पूर्ण मालगाडीचा रेक भरून जरी यांनी कागदपत्र सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली ना तरी ते आरक्षण टिकणार नाही. आणि याची जाणीव पुरेपूर
जरांगे पाटलांना आहे आणि म्हणूनच त्यांनी 24 तारखेचं अल्टिमेटम संपल्यानंतर 24 तारखेपासून जे आंदोलन सुरू केलेले ते याच भूमिकेतून केलेले की सरकारच्या दिशेनं चाललेलं आहे. हे फक्त त्या मराठा समाजाची समजूत काढण्याचा प्रकार आणि वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे हे जरांगे पाटलांनी ओळखलंय. मग आता आरक्षण मिळणार का? हो मिळणार. मराठा समाजाला आरक्षण मिळणार. पण त्यासाठी या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांची वंशावळीचे पुरावे हे सादर करणं तितकंच गरजेचं आहे. आमच्या मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाचे यावत मराठा समाजाचे कुणबीचे सर्व वंशावळ त्या संबंधित कागदपत्र अस्तित्वात आहेत. ते मिळू शकतात. शासन त्या योग्य दिशेनं जात नाहीये आणि ते मिळू शकतात हेही जरांगे पाटलांना माहिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटील म्हणतायत की आम्हाला सरसकट आरक्षण द्या. सरसकट आरक्षण देता येऊ शकत नाही हे जरांगे पाटलांनाही माहिती आहे. परंतु सरसकट आरक्षण मागितल्यानंतर सरसकट या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वंशावळीचे कागदपत्र हे शासन स्तरावर एकत्र केली जातील आणि ती एकत्र केल्यानंतर ती सगळी कागदपत्र सापडतील. उदाहरण सांगतो मी की ज्या आमच्या सगळ्या समाजाच्या दशक्रिया विधी होतात त्या ठिकाणच्या पुरोहितांकडे आमची सर्व वंशावळ आहे. आमच्या समाजाचे भाट आहेत. या भाट समाजाकडे टोटल वंशावळीच्या उगमापासून तर आजच्या तारखेपर्यंतचा पूर्ण इतिहास आहे. तत्कालीन प्रत्येक गावामध्ये पटवारी कुलकर्णी होते. या कुलकर्ण्यांकडे हा सगळा दस्तावेज आहे. काही त्यांनी शासनाकडे जमा केला. आजही बऱ्याच कुलकर्ण्यांकडे तो दस्तावेज त्यांच्या ताब्यामध्ये आहे. मात्र मराठा समाजानं जर हे सगळे कागदपत्र जमा करायचे म्हटलं तर ते शक्य नाही. म्हणून जरांगे पाटील म्हणतायत आम्हाला सरसकट आरक्षण द्या आणि सरसकट प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला ही सगळी कागदपत्र खणून काढावी लागतील. ही सगळी जमा करावी लागतील. मग ती निजामाच्या दरबारात असतील, निजामाच्या तिकडे रेकॉर्डला असतील किंवा मग पटवाऱ्याकडे असतील किंवा मग त्या भाटांकडे असतील किंवा मग त्या पुरोहितांकडे असतील किंवा त्या कुलकर्ण्याकडे असतील. आणि ही सगळी कागदपत्र जमा केली की त्यांना जर तुमच्याकडे कागदपत्र आहे तर तुम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं की तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही ओबीसी मध्ये येणार आहात आणि त्याला कोणताही ओबीसी समाज तुम्हाला विरोध करू शकत नाही. तर तुमच्याकडे कागदपत्र आहेत, तुम्ही त्या जातीमध्ये आहात. म्हणून मनोज जरांगे पाटील काय म्हणतात की माझ्या त्या भावाला तुम्ही घेतलं, आमचा ते माझंच आहे. हे इतक्या दिवस तुम्ही लोक ते वापरता. तुम्ही जे म्हणतात ओबीसी वाले की आम्ही तुम्हाला आमच्यात येऊ देणार नाही. अरे बाबा आम्ही तुमच्यात येत नाहीयेत. आम्ही त्यातलेच आहोत. आमच्या वाट्याच्या आरक्षणाचे फायदे तुम्ही घेतात. हे जे जरांगे पाटील बोलतायत त्याला 100% आधार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ह्या भल्यांना जे जरांगे पाटलांनी पाणी पाजलं त्याचं कारण एक आहे की जरांगे पाटलांना या आरक्षणाचं मर्म कळालेलं आहे. हे आरक्षण मिळू शकतं हे जे आत्मविश्वासाने जरांगे पाटील बोलतायत त्याच आत्मविश्वासाने मी सुद्धा बोलतो. मात्र त्याला सरकारची योग्य नस जरांगे पाटलांनी पकडली आहे आणि म्हणून ते आत्मविश्वासाने बोलतायत की आरक्षण तर आम्हाला मिळणारच आहे, सरकारला द्यावंच लागणार आहे. कुणी विरोध करू शकत नाही. जर कोणी ओबीसीचे विरोध करतायत ते चूक करतायत. आम्ही तुमच्या वाट्यामध्ये मागत नाहीये. तुम्ही आजपर्यंत आमचा वाटा तुम्ही वापरला हे जरांगे पाटलांचं म्हणणं 100% योग्य आहे. प्रोव्हाइडेड या सर्व मराठा समाजाच्या कुणबीची वंशावळ आणि त्या संबंधीचे प्रमाणपत्र कागदपत्र ही सरकारने खणून काढावी, जमा करावी. माझ्या आधीच पिचलेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या मराठा समाजाला एवढ्या ठिकाणी फिरणं आणि त्या ठिकाणी कागदपत्र काढणं शक्य नाही. शासनानं जर ड्राईव्ह घेतला तर हे काम होऊ शकते. हे जरांगे पाटलांनी ओळखलंय. आणि मग बाकी सगळी ती भंपकबाजी आहे की बा ते आरक्षणाचा पर्सेंटेज वाढून घ्यायचा आणि मग त्यातनं वेगळं आरक्षण द्यायचं. सरकार जे आम्ही हे करतो. SC-BC मध्ये मुळात मराठा समाज हा मागास आहे हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. तो नाहीच तर ते सिद्ध होणं शक्य नाही. त्यामुळे त्या दिशेनं जायचं नाही हे जरांगे पाटलांनी ठरवून टाकलं. त्यांनी एक लाईन ठरवली आणि इथेच ज्या प्रस्थापितांनी आधीचे ते मोर्चे काढले त्यांची भूमिका रास्त होती. त्यांच्या भावना सुद्धा योग्य होत्या. पण त्यांचा मार्ग
योग्य दिशेने नव्हता. ती दिशा नेमकी नस जरांगे पाटलांनी पकडलेली आहे. म्हणून जरांगे पाटलांचं ग्रामीण भागातलं राहणं, त्यांची ती बोलीभाषा, त्यांची देहबोली, त्यांचा एकंदर आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो अवतार, हा अवतार पाहून जरांगेंना अंडर एस्टिमेट केला IAS ऑफिसरनी आणि या सरकारने, सरकारच्या मंत्र्यांनी. पण जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे ते सुद्धा 12 गावचा पाणी पिलेला मर्द मराठा आहे. आणि जी भूमिका त्यांनी घेतलेली त्या भूमिकेमागे अभ्यास आहे. जो अभ्यास यापूर्वीच्या आंदोलनाच्या धोरणांनी, जे की उच्च विद्याभूषित होते किंवा ते हुशार लोक होते, परंतु त्यांना तत्कालीन सरकारने यूट्यूबचं बनवलं, तसं जरांगे पाटलांना मूर्ख बनवता येणार नाही. कारण ते मुळात हुशार माणूस आहे आणि त्यानं नेमकी तुमची नस पकडलेली आहे. तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ शकत नाही हेही जरांगे पाटलांना माहिती आहे. परंतु त्यांनी ओबीसीचे तुम्हाला फक्त प्रमाणपत्र मागितले, कुणबीचे प्रमाणपत्र दिले की ते ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये येतात. शासनालाही ओबीसीला दुखावल्याचं कुठे काही अडचण येणार नाही. फक्त असं आहे की तो एवढा मोठा जो पसारा पडलेला आहे ना, ते सगळे कागदपत्र जमा करावे लागणार आहे, एवढीच अडचण आहे. आणि सरकार ते करेल, 100% करेल. आणि म्हणून मराठा समाजाच्या माझ्या समाज बांधवांना माझं एक नम्र निवेदन आहे की जरांगे पाटील जेव्हा बोलताय ना की बाबा 24 तारखेनंतरचं आंदोलन सरकारला परवडणार नाही, झेपणार नाही, त्याचे अर्थ वेगळे आहेत. आणि मराठा समाजाचे आमचे कार्यकर्ते जे भावनिक होऊन त्याचा अर्थ वेगळा काढतायत. कुणी जर तुमच्यावर टीका करत असेल ना, किंवा एखादा मूर्ख माणूस जर तुम्हाला आरक्षण भेटू शकणार नाही, मी भेटू देणार नाही असं जो बोलतो ना, तो अज्ञानातून बोलतोय. म्हणून तुम्ही रिॲक्ट होऊ नका. त्याचप्रमाणे इतर ओबीसी जातीमधले जर कोणी त्याच्यावर टीका करत असतील, आरक्षणाच्या विरोधात बोलत असतील, त्याची समजूत काढा. कारण त्यांचं अज्ञान आहे आणि त्याची समजूत तुम्ही नाही काढू शकणार. तुम्ही जरांगे पाटलांना सांगा, जरांगे पाटील योग्य शब्दामध्ये त्यांना सांगतील आणि त्या सगळ्या कितीही मोठे माणसं असल्यानं त्यांच्या डोक्यात ते उसेल जरांगे पाटलांचं म्हणणं. म्हणून एक सामाजिक असुरक्षितता कुठे निर्माण होईल, तुमच्या आमच्यामध्ये कुठे मनभेद तयार होतील, असुरक्षितता तुमच्याबद्दल मला, माझ्याबद्दल तुम्हाला वाटेल, किंवा माझ्यामुळे कोणत्या माझ्या बांधवाला वाटेल, त्याच्यामुळे मला वाटेल, असं वर्तन आपल्या हातून होता कामा नये. जरांगे पाटील जे बोलतायत ना, आमचं आंदोलन शांततेत होईल, ते शांततेतच झालं पाहिजे. कारण काही जर प्रमाद घडले ना, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, काही जर एखाद्या चुकीच्या गोष्टी घडल्या, आमच्याच आधीच आर्थिक परिस्थितीमध्ये अडचणीत सापडलेल्या मराठा तरुणांना, जे बेरोजगार आहे, शिक्षणाची अडचण आहे, त्यांच्यावर जर पोलीस केसेस झाल्या तर त्याचं भवितव्य अंधकार होईल, अडचणीत येईल भवितव्य. म्हणून रिॲक्ट होऊ नका. जरांगे पाटलांवर विश्वास ठेवा. भले त्यांचं शिक्षण कमी असेल, परंतु त्या माणसाच्या बुद्धिमत्ता त्याला तोड नाहीये. जरांगे पाटलाच्या बुद्धिमत्तेला तोड नाही. भले भले देवेंद्र फडणवीस काय असतील, अजित पवार काय असतील, एकनाथ शिंदे सोडून द्या त्याचा विषय नाही, पण त्याचे महाजन काय असतील, हे सगळ्यांनी ओळखलंय जरांगे पाटलांना आणि त्यांनाही त्यांच्या मर्यादा कळाल्या आहेत की जरांगे पाटलासमोर आपण किती छोटे आहोत. म्हणून मराठा समाजाच्या तरुणांनी जरांगे पाटलांवर विश्वास ठेवावा. जरांगे पाटील तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, हा मलाही विश्वास आहे. मात्र आपल्या कृतीने जरांगे पाटील कुठे अडचणीत येतील असं कृत्य आपल्या हातून घडू देऊ नका. संयम ठेवा. जरांगे पाटील ठेवताना संयम, तुम्ही संयम ठेवा. कोणी जर चुकीचं बोलत असेल त्याची समजूत काढा. मी बघतोय सोशल मीडियावर अगदी खालच्या स्तरावर जाऊन लोकप्रतिनिधींना फोनवर बोललं जात आहे, समाजाला बोललं जात आहे. तुमच्या भावना मी समजू शकतो, भावनांशी मी तुमच्या सहमत आहे, तुमच्या भावनांशी मी 100% सहमत आहे, परंतु कृतीशी मी सहमत नाही. कारण अशा पद्धतीनं आपण जर रिॲक्ट झालो, याचे कोर्टात काहीच परिणाम होत नाही. कोर्टासाठी हे काहीच कामाचं नाही. आणि विशेष म्हणजे आरक्षणाचं प्रकरण कोर्टात नेण्याची गरजच नाहीये. शासन जे सांगतंय ना, दिशाभूल करतोय. आम्ही फेरविचार याचिका दाखल केली, वगैरे कानाखाली वाजवलं पाहिजे अशा लोकांच्या. किती दिवस तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमची दिशाभूल करत राहणार आहात? आणि जरांगे पाटलांनी ओळखलंय. जरांगे पाटील जे बोलतायत ना, मी पुन्हा सांगतोय, ते म्हणतायत की पुढचं आंदोलन सरकारला झेपणारं नाही, खरंच झेपणारं नाही. आणि म्हणून सरकारची झोप उडालेली आहे. पण त्यांनाही ते उत्तर सापडत नाहीये.
किंवा त्यांच्या जवळपास उत्तर आहे पण त्यांना त्या दिशेनं जायचं नाहीये, म्हणून ते कोर्टाचं गाजर दाखवत आहेत. सुप्रीम कोर्टाने आमची म्हणणं मान्य केलं, आमची याचिका दाखल करून घेतली. याचिका दाखल करून घेतली, ठीक आहे. त्या याचिकेच्या सुनावण्या कधी कधी होणार आहेत, तारखा कधी मिळणार आहेत माहीत नाही. आणि किती तारखा झाल्या तरी ते आरक्षण, एसीबीसीचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही. हे मी बोलतोय म्हणून नाही, हे जरांगे पाटलांनाही माहिती आहे, म्हणूनच त्यांनी ती लाईन घेतली. आम्हाला बाकीचं काही माहित नाही. आम्हाला तुम्ही सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देऊन टाका. हे प्रथम दर्शनी काही बुद्धिवाद्यांना जरी हे वेडेपणाचं स्टेटमेंट वाटत असलं तरी हे स्टेटमेंट वेडेपणाचं नाही, याच्याशी मी सहमत आहे. आणि याचं मी इसकटून तुम्हाला सांगितलंय की ते कशा पद्धतीने बोलताय. त्याची कागदपत्र आहेत, ती काढावी लागणार आहेत. ती सामान्य माणसाला काढणं शक्य नाही, सरकारला काही अवघड नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती असेल, समाज बांधवांना विनंती असेल, जरांगे पाटलांवर विश्वास ठेवा, जरांगे पाटलांच्या भूमिकेवर विश्वास ठेवा. तुम्ही सर्व त्यांच्यासोबत आहात याबद्दल काही शंका नाही, काडी मात्रही शंका नाही. कारण एवढ्या लाखो करोडच्या संख्येने त्यांच्या सभेला लोक जमत आहेत. विरोधक म्हणतायत की बघ ते जरांगे पाटलाला काय भाषण करता येतं का? अरे रताळ्या, ते येणारे लोक जरांगे पाटलांचे भाषण आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत नाहीत. ते फक्त त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. हे कधी लक्षात येणार आहे तुमच्या? कारण जरांगे पाटलांच्या पाठीशी हा विस्थापित मराठा आहे. प्रस्थापित मराठा समाजाला त्याची गरज नाहीये. मग ते नारायण राणे असतील, नाहीतर रामदास कदम असतील, गरज नाहीये आरक्षणाची. आज जर नारायण राणे त्याची 2 पिल्लं आहेत ना, ते आजही जर साकी नाक्यावर कोंबड्या चोरत असते ना, तर तेही त्या रांगेमध्ये उभे राहिले असते कुणबीच्या सर्टिफिकेटचे. काय सांगतो तुझं नारायण राणे आणि ते रामदास कदम? किती तुमचे अवैध धंदे आहेत, किती तुमचं साम्राज्य पसरवलेलं आहे, किती मोठी तुमची संपत्ती आहे, आणि तुम्हाला कशाला लागणार आहे आरक्षण? म्हणून तुम्ही काय ह्या विस्थापित मराठ्यांच्या विरोधात उभे राहणार आहात लाचारी पत्करून? ही तुमची मजबुरी असेल, परंतु मराठा समाजावर तुमची मजबुरी थोपवू नका. तुम्हाला नसेल घ्यायचं चुलीत जा. तुम्हाला कोणी सांगितलं आग्रह केला तुम्ही घ्या कुणबीचं प्रमाणपत्र म्हणून? त्याला चुलीमध्ये मारा खापा तिकडे. या लोकांना का त्रास देत आहे? आणि तुम्ही कोण आहात हो? तुम्ही शिखंडी आहात, शिखंडी. तुम्ही जो आव आणता ना बहादूर असल्याचा, यू बोथ आर शिखंडीज. आणि तुमच्या आड तुमचा तो पितामह भीष्माचार्य लपला आहे. पण त्याची हिंमत नाही या जरांगे पाटलावर वार करण्याची, म्हणून हे शिखंडी पुढे केले. यू आर शिखंडी. काय करायचे केस करा माझ्यावर, कुठे जाऊन काय उपटायचं उपटून घ्या. परंतु मराठा समाजाच्या तरुणांना, बांधवांना पुन्हा माझी एकदा विनंती राहील की कृपया आपण आतताईपणा करू नका. जरांगे पाटील बोलतायत त्याप्रमाणे आपलं आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच गेलं पाहिजे, त्याला कुठेही गालबोट लागेल असं भावनेच्या आहारी जाऊन तुमच्या हातून कृत्य घडू देऊ नका. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, 100% मिळणार आहे. जरांगे पाटलांच्या पाठीशी मी आहे, त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन करतो. आणि ज्या अर्थी जरांगे पाटलांच्या भूमिकेची, त्यांच्या आंदोलनाची दखल आझाद मैदानालाही घ्यावी लागते आणि शिवतीर्थालाही घ्यावी लागते. यावरून जरांगे पाटलांची काय ताकद तुम्ही समजून घ्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तर सामाजिक स्वास्थ्य बिघडलं नाही पाहिजे. अर्थात तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, जरांगे पाटलाच्या पाठीशी राहा आणि आंदोलन शांततेत चालू द्या. कुठेही भावनांचा उद्रेक होणार नाही याची खबरदारी घ्या, एवढीच आपणाला विनंती आहे. नमस्कार.